जय श्रीराम. आपणा सर्वांचं आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र वावर हिरे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण श्री गणपती अथर्वशीर्ष अर्थात्मक पाहणार आहोत. श्री गणेशाच्या उपासनेत श्री गणपती अथर्वशीर्ष हे स्तोत्र मुकुटमणी आहे. थर्व म्हणजे चंचल होणे, अथर्व म्हणजे अचंचल म्हणजे शांत, निश्चल, स्थिर होणे आणि शीर्ष म्हणजे डोके. डोके शांत ठेवणारे हे सूक्त आहे. हे स्तोत्र व्यक्तिगत लाभ व कल्याणकारी तर आहेच, परंतु विश्वाला गवसणी घालणारे आहे. समष्टीरूप तत्वज्ञान या लहानशा सूक्तात समावलेले आहे. गणेश हा विघ्नहर्ता बनावा यासाठी अथर्वशीर्षाची 1000 आवर्तने करणे ही एक अत्यंत प्रभावी, हटकून फल देणारी उपासना आहे. सहस्त्रावर्तनाची साधना करताना इतर साधनेप्रमाणे सर्व नियम व पथ्ये पाळावीत. दोन्ही वेळा दुर्वांची जुडी गणेशाला अर्पण करावी. 1 ते 10 श्लोक म्हणजे ओम नमस्ते गणपतयेपासून श्री वरदमूर्तये नमः इथपर्यंत म्हटल्याने 1 आवर्तन पूर्ण होते. अशी 20 आवर्तने करावी. 21वे आवर्तन फलश्रुतीसह म्हणावे. श्री गणेश चतुर्थी किंवा संकष्टी चतुर्थीला ही उपासना आरंभ करावी. सकाळ संध्याकाळ सचैल स्नान करून संकल्पपूर्वक 50 सकाळी व 50 सकाळी व 50 संध्याकाळी अशी प्रतिदिवशी 100 आवर्तने 10 दिवसात हे अनुष्ठान पूर्ण करावे. 11व्या दिवशी गणपतीसमोर बसून आवर्तन करावे. श्री गणेश पूजन करून 1 वेळा आवर्तन करावे. मोदकाचा नैवेद्य दाखवावा. हा प्रसाद आपणही ग्रहण करावा, इतरांनाही द्यावा. पुढे 10 दिवस फल मिळण्यासाठी वाट पाहावी. वाचासिद्धी येईल. विघ्नमूर्ती विघ्नहर्ता बनून तुम्हाला तुमच्या अंगीकृत कार्यात सहाय्य करील. श्री गणेश हे बुद्धीचे दैवत असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याने रोज कमीत कमी एकदा तरी याचा पाठ केला पाहिजे. त्यायोगे बुद्धी निश्चितपणे सतेज होईल व तिची ग्रहणशक्ती, स्मरणशक्ती वाढेल. या स्तोत्रातील 1 ते 10 श्लोक हेच अथर्वशीर्ष आहे. त्यापुढील श्लोक हे फलश्रुतीचे आहेत. याची 21 आवर्तने करावायची असल्यास प्रथम 20 वेळा पहिले 1 ते 10 श्लोक म्हणावेत व शेवटी 21व्या आवर्तनाच्या वेळी शांती मंत्रासह संपूर्ण स्तोत्र फलश्रुतीसह म्हणावे. या स्तोत्रात एक मंत्राचा व दुसरा फलश्रुतीचा असे 2 भाग आहेत. स्तोत्र पठणास आरंभ व शेवट शांती मंत्राने करावा. यात गणेश मंत्राचा ओम गम गणपतये नमः व गणेश गायत्री मंत्राचा ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात अंतर्भाव आहे. गणेशाच्या आराधनेत हे मुकुटमणी आहे. सर्व लोकांना, सर्व मुलांना हे संस्कृत भाषेतील स्तोत्र कदाचित शुद्ध स्वरूपात म्हणता येणार नाही. तेव्हा अशा मुलांच्या पालकांनी हा पाठ मुलांसमोर बसून स्वतः म्हणावा व श्री गणपती अथर्वशीर्ष मुलांकडून तो नित्य म्हणवून घ्यावा. थोड्याच दिवसात तो त्यांचा पाठ होईल. ज्या मुलांना परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवण्याची जिद्द असेल अशांनी परिश्रमपूर्वक अभ्यास करून या स्तोत्राची 21 आवर्तने करावी. शक्य झाल्यास गणेश दर्शन घ्यावे. परीक्षेची प्रश्नपत्रिका लिहिताना श्री गणेशाचे स्मरण करावे. तोच माझ्या हातून ही उत्तरपत्रिका लिहून घेत आहे अशा भावनेने लिहिण्यास सुरुवात करावी व त्याचा चमत्कार पाहावा. या स्तोत्राचे पाठ केवळ विद्यार्थ्यांनीच नव्हे तर प्राध्यापक, साहित्यिक, डॉक्टर्स, इंजिनियर्स, बौद्धिक कामे करणाऱ्या प्रत्येकालाच उपयुक्त ठरेल. श्री गणेश स्वतः फार मोठा मातृभक्त असल्यामुळे मातृभक्ती करणारे भक्तच त्याला जास्त आवडतात. परंतु मातेला अपमानास्पद वागणूक देणाऱ्या भक्तांवर गणेशाचा कोप होतो हे मात्र लक्षात ठेवावे.
आपल्या सर्वांना कदाचित संस्कृत भाषेतील स्तोत्र शुद्ध स्वरूपात म्हणता येणार नाही, यासाठी आज आपण प्राकृत भाषेमध्ये गणपती अथर्वशीर्ष श्रवण करत आहोत. आपण सर्वांनी गणपती बाप्पांना नमस्कार करून हे स्तोत्र श्रवण करावे. शांती मंत्र. ओम शुभतेज ऐकावे काणी, शुभतेच पहावे लोचनी, शुभतेच घडावे जीवनी, ऐसे करा देव हो. सदृढ देहे सेवा घडावी, स्तुती स्तोत्रे तुझी गावी, शतवर्ष व्यतीत व्हावी तुझ्या मंगल दर्शनी. ओम विशाल कीर्ती देवेंद्र, करो मंगल आमुचे, तार्क्ष देव गतिमान, करो शुभची आमुचे. ओम शांती शांती शांती. हरि ओम. नमोजी गणपती. तूच प्रत्यक्ष तत्वमसी, तूच केवळ करता असी, तू विश्वाचा निर्माता, तू पालन पोषण करता, तूच लाभ करता, तू अखिल विश्वाचा आधार, तू मूळ निराकार, तूच साकार ओंकार, अखिल ब्रह्म चिद्रूपे दृश्यमान, साक्षात जगदात्मा तू बा. मी यथार्थ बोलतो, मूळ सत्य तेच सांगतो, मनपूर्वक मांडतो तुझपासी. अभयसो मत्सी, अभयसो वक्त्यासी, अभयसो श्रोत्यासी, अभयसो दात्यासी, परोपकारी गुरुजनांसी, अभयसो सर्वदा. तवशिषे ते या जगती, ब्रह्मविद्या संपादिते. त्यांच्या राहावे मागे पुढती, रक्षी देवा सकला तू. उत्तर वा दक्षिण दिशी, अंतराविवा भूप्रदेशी, आसमंताच्या उगमाशी, रक्षणाकर माझे तू. अखिल वेद वेदादि वाङ्मय, तुझ्या रूपाचर प्रत्यय, आनंदमयी आनंदमय, साक्षात ब्रह्मचैतन्यमय. तू सच्चिदानंद अद्वितीय, तू ज्ञानमय विज्ञानमय, प्रत्यक्ष ब्रह्म तूच बा. सृष्टी तुझपासून उत्पन्न होते, तुझ्यामध्येच स्थिरावते, अंती तुष्ठाई लय पावते. जगत हे पहा तुष्ठाई प्रत्यय येते, उत्पन्न होऊन स्थिरावते, पुन्हा लय पावते. अव्याहत चक्र तूच पुढे. तू भूमी आकाश, वायू पाणी प्रकाश, अवघ्या भूतांचा समावेश, निर्मिषी सापेश तूच बा. परापश्यंती वैखरी, मध्यमा वा वाणीचारी, तुझ्या चैतन्य निराकारी, आकारती श्री गणेशा. सत्य रज आणि तम या त्रिगुणांचा तूण अंकित, जागृती स्वप्न सुषुप्ती सर्व आस्था पार तू. स्थूल सूक्ष्म आणि कारण याहुनी वेगळा देहहीन, भूत भविष्य वर्तमान त्यांच्या पैल तूच बा. देही जो मुलाधार, तो तुझा आविष्कार, मूळ चक्री निराकार, नित्य वास्तवे ते तुझे. जनन रक्षण सहरणे ते तुझे अधिष्ठान, योगी करीतो तुझे ध्यान, अनादि आद्य तूच बा. तू ब्रह्मसृष्टी कारक, तू विष्णू सृष्टी पालक, तू रुद्र सृष्टी संहारक, तू इंद्र त्रिभुवन भोक्ता, तू अग्निहव्य भोक्ता, तू वायू प्राणदाता, तू सूर्यप्रकाश दाता, तू चंद्रवनौषधी दाता, तू ब्रह्मलोक, तू भूलोक, तू अंतरिक्ष स्वर्गलोक, सर्व जगताचे मूळ कारण ओंकार तुझ बा. प्रथम गवर्णाचा उच्चार, त्यात मिळवा अचा स्वर, अर्धेंदुवत अनुस्वार एकत्रित बोलावा, तेने होईल पूर्ण उच्चार. मूळ प्रणवाक्षर, तो वर्णाक्षर नादोंकार, एकाक्षर मंत्राचे स्वरूप हे. पूर्वरूप गकार, मध्यम रूप तो अकार, अंत्यरूप अनुस्वार, बिंदू उत्तर रूप ते. या भिन्न वर्णाचा एकत्रित नाद, सुरासुरांचा सुसंवाद, अनादि ब्रह्मनाद, ओंकार रूप तुझे. याचे एकत्र नाद संधान, हा सहिता संधी ही गणेश विद्या. निश्चित गायत्री छंद, गणकृषी बोधित, गणपती देवता. ओम गम गणपतये नमः. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि, तन्नो दंती प्रचोदयात. आम्ही एकदंताशी जाणतो, वक्रतुंडाशी ध्यातो, त्या दंतीस प्रार्थितो. देवो ज्ञान भक्ती प्रेरणा. चतुर्भुज एकदंत, परशंकुश भग्नदंत, आयुधे तळपती हातात, वरमुद्रे सहकरी. मूषक चिन्ह ध्वजा रक्त,
आरक्तवर्णी महातेत देहित फाकते लंबोदर शिरपणकर्ण रक्तवस्त्रे रक्तचंदन रक्तसुमने माळून भक्तपूजवी तुझ देवा तो भक्ताविषयी वात्सल्य भाव नित्य तुझ्या मनी वसे सर्व जगताचे आदिकारण असा नटला गजानन अखंड विनाशी जगत्कारण प्रकृती पुरुषापार तू परिसृष्टी पूर्वी रूप सगुण असे याचे दिव्य ध्यान जे नित्य पूजिती मनोमन ते श्रेष्ठ योगी या जगी नमो व्रातपती नमो गणपती नमो प्रथम अधिपती नमो लंबोदर नमो एकदंत नमो विघ्नविनाशक नमो शिवसूत वरदमूर्त नमो सदा फलश्रुती या अथर्वशीर्षाचे पठन मनन चिंतन आवर्तन जे भक्त करीती मनोमन ते देही ब्रह्मत्व पावन सायुज्य मुक्ती मिळविते ते सर्वदा सुखी असते तया विघ्नेन बाधते पंचमहापापापासून मुक्ती तया लाभते सर्वदा संध्यासमयी बा दिवसा अंती जेते याचे पठन करीती त्यांची पापे नाश पावती जी जी घडली दिसा माझी पठन करता प्रातकाळी भास्कराचे उदयकाळी रात्री घडती पापावळी नाश पावते तत्काळ पठन करिता याचे त्रिवार न शिवे पाप विचार प्राप्त होती पुरुषार्थचार धर्म अर्थ काम मोक्ष ज्या नास्तिका नसे श्रद्धा स्वभाव त्यांना अथर्वशीर्षाची ठेव देऊ नये कदापि अनधिकार्यास उपासना देता येईल हीनपणा या मोहाची पापवासना करू नये शुद्ध भावे करिता शस्त्रावर्तने जी जी इच्छा कराल शुद्धिमते ती साधाल पूर्णपणे पुनगाट म्हणी असो समंत्र करिता अभिषेक होईल जन्माचे सार्थक तो होईल वाचा सिद्ध जगा माझी करोडी चतुर्थीस उपोषण जे करी निष्काम मंत्र पठन तो विद्या संपन्न होय जाण अथर्व ऋषींचे वचन हे करिता तरुशेषाचे पठन जाणे मर्मादी मायेचे आवरण निर्भयत्व पावे पूर्ण शरणानी बहुभूता नित्य तरुशेषा ते मंत्रण जो करी ध्रुवांकुराणी पूजन तो होईल ऐश्वर्य संपन्न जणू कुबेर भुवरी जो करील लहायांनी हवन तो महाकीर्तिवान यश संपन्न मेधावान तया वर्षाव सौख्याचा जो पूजनी श्री गजानन करी सहस्त्रमोदक हवन तो मेळवी वरदान इष्टफलप्राप्तीचे जो करी घृतयुक्त समिधा हवन त्याला सर्व काही लाभते सर्वही लाभते हा मंत्र योग विधी अष्टब्रह्म जिज्ञासुसी यथाविधी उदे उपेदिला सर्वविधी तो होय तेजस्वी सूर्यासारिका सूर्यग्रहणाचे पर्वकाळी महानद्यांचे तीरावरी जो मंत्राचा जप करी सर्वसिद्धी त्याचे करी प्राप्त होती निश्चित जो करी लक्षमंत्र पठन तो मंत्र सिद्ध पावतो तो सिद्ध मंत्र बोलीजे तो महाविघ्नापासून मुक्त महादोषापासून मुक्त महापापापासून मुक्त जे हे अर्थार्थ जाणतो तो सर्ववेत्ता सर्वज्ञानी सर्ववेद निश्चित इति उपनिषद श्रुती अथर्वशीर्षाची महती राधासुत अनुवादिनी मात्र मराठीचे पदी संपन्न होय ओम सहकारे कार्य करू स्नेहभाव हृदयी धरू अखंड बलोपासना आचार एकत्र विद्याभ्यास करू एकचे आहार स्वीकारू तेने होईल पराक्रम तेजस्वी तेने होईल ज्ञान ओजस्वी नसो द्वेषाची कल्पना असो सदैव एकत्वाची भावना अंतर्यामी एक संवेदना जागृत असो ओम शांती 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 ओम गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आपणा सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉनचे बटन दाबा कमेंट करायला विसरू नका प्रभू सियावर रामचंद्र की जय